आयातुल्ला खामेनींचा मृत्यू झाल्यानं नागरिकांमध्ये रोष आहे। श्रीनगरमधील शिया मुस्लिमांनी निदर्शनं सुद्धा केलेली आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। जम्मू काश्मीर, श्रीनगर, लेह या ठिकाणी शिया समुदायाचे मुस्लिम रस्त्यावर उतरलेले आहेत। महिलांकडून शोक व्यक्त होतोय। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त या परिसरात ठेवण्यात आलाय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉक्टर विजय खरे आपल्यासोबत जोडले गेलेत। सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नुकतंच आता आपण पाहिलं तर हल्ला आणि प्रतिहल्ला जोरदार सध्या सुरू आहे। अमेरिकेचं फायटर जेटही पाडण्यात आलंय, तर तिथं इराणकडून आता अमेरिकन दूतावासावर देखील हल्ला करण्यात येतोय। निश्चितच कालपासून ज्या पद्धतीने पश्चिम आशियामध्ये अस्थिरता, विशेषतः खोमेनी आणि त्यांचे सहकारी वर हल्ला केल्यानंतर जागतिक पटलावर याचे परिणाम खूप गंभीर असतील हे कालपासून आपण आपल्या सर्वांना ज्ञात आहे। परंतु आता हे खऱ्या अर्थाने अधिक प्रमाणावर हे युद्ध ज्याला म्हणतो आपण मिड इंटेन्सिटीवरून हाय इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट झोन जो आहे हा तयार होणार आहे। याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी आपण समजलं पाहिजे की एक, जोपर्यंत इराणचे नवीन उत्तराधिकारी आणि चीन आणि रशियाची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी या युद्धाची नेमका पेंडुलम कुठल्या पद्धतीने कुठे सरकेल हे अजून निश्चित नाही। परंतु इराण आता ज्या पद्धतीने रिॲक्शन देणार आहे, म्हणजे जे जे अमेरिकेचे लष्करी बेसेस आहेत त्या ठिकाणी इराण आपल्या बॅलिस्टिक्स मिसाईलद्वारे त्यांच्यावर हल्ला करणार आहे। आणि हे जे हल्ले असतील हे हल्ले इस्रायलद्वारे काउंटर करणार येतील, अमेरिकेद्वारे काउंटर करणार येतील, परंतु जे टार्गेट आहेत बॅलिस्टिक्स मिसाईलचे ते यशस्वीपणे इराण त्याला काउंटर करेल। आणि इथून खऱ्या अर्थाने पुढच्या काही दिवस हे युद्ध अधिक जास्त काळ आणि अतिशय तीव्रतेने याच्यावर एकमेकांवर हल्ले करतील आणि त्या हल्ल्यांमुळे संपूर्ण जागतिक पटलावर त्याचे आर्थिक आणि इतर परिणाम होण्याची चिन्हे आपल्याला पाहावयास मिळतात। अगदी विजय सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या सगळ्या मुद्द्यात फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी सुद्धा उतरताना दिसते। अमेरिका आणि इस्रायलला साथ देण्याकरता हे तीनही देश आता एकवटलेले आहेत इराण विरोधात। खरं म्हणजे जर्मनीची भूमिका आणि फ्रान्सची भूमिका ही वेगळी होती। फ्रान्स आजही युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलने या ठिकाणी इंटरव्हेन्शन करून या दोन्ही देशांच्या दरम्यान म्हणजे हा युद्धबंदी लवकरात लवकर व्हावी अशी इच्छा त्याने जाहीर केली आहे। जर्मनी आणि चीन यांच्यात स्ट्रॅटेजिक अलायन्स असल्यामुळे जर्मनीची ही भूमिका अतिशय सावधतेने, भारत नेहमीच शांतपणे या सगळ्याला सामोरे जात असतो, शांतीचा संदेश देत असतो, कारण भारत कधी युद्ध मानत नाही तर भारत बुद्धाला मानतो असं वारंवार या ठिकाणी मोदी म्हणतायत। इथे आजची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये लगेच इंटरव्हेन्शन कुठलाही देश करू शकणार नाही। परंतु या ठिकाणी इराण आणि इस्रायल यांच्या या 2 देशांच्या दरम्यान ज्या पद्धतीचे गेल्या वर्षापासून जे संघर्षमय वातावरण आहे आणि आताची जी काही जी स्थिती आहे याचा जर विचार की पुढचे काही दिवस भारत किंवा इतर देशांनी जरी शांतीचा संदेश दिला तरी त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही, कारण इराणचे जे सर्वोच्च नेते आणि इतर सहकारी त्यांचे गेल्यामुळे जी जनभावना आहे ती जनभावनेला काहीतरी प्रत्युत्तर आणि त्यांना काहीतरी रिॲक्शन हवी आहे। आणि त्यामुळे अधिक तीव्रतेने इराण आपल्या अमेरिकन बेसेस जिथे जिथे सभोवतालचे आहेत, मग त्या ठिकाणी UAE असेल, कतार असेल, जॉर्डन असेल, सौदी असेल, या ठिकाणी अधिक तीव्रतेने हल्ला करतील आणि त्याला काउंटर पुन्हा इस्रायल आणि अमेरिकेचे त्या ठिकाणी हल्ले होतील। आणि म्हणून मला असं वाटतं की अजून काही दिवस दोन्ही देशांच्या दरम्यान हा हल्ले एकमेकांवर हल्ले हे तीव्रतेने वाढणार आहेत आणि डायरेक्टली याचा परिणाम भारतासह इतर देशांच्या शेवटी हा होर्मुझ जे स्टेट आहे या
निश्चित already निश्चित विजय केलेले सर आहे. मुद्दा लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.